आता पाहूयात एक सविस्तर बातमी। द न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या श्रींच्या मूर्तीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। होडगी रोडवरील इन स्मार्ट मीडिया जाहिरातीच्या कार्यालयामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे। दरम्यान दत्त चौकातील शतायू आयुर्वेद आणि रिसर्च सेंटरचे संचालक तथा ख्यातनाम एमडी आयुर्वेद डॉक्टर सुरेश अंकुश व्यवहारे तसंच त्यांच्या पत्नी तथा सैफुल येथील डॉक्टर व्यवहारे यांच्या विठ्ठल नाम आयुर्वेद हॉस्पिटलच्या संचालिका आणि प्रसिद्ध एमडी आयुर्वेद डॉक्टर नयना सुरेश व्यवहारे तसंच त्यांची सुकन्या युक्ता सुरेश व्यवहारे यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणरायाची आरती करण्यात आली। जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति। तत्पूर्वी दी न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ यांनी डॉक्टर सुरेश व्यवहारे, डॉक्टर नयना व्यवहारे आणि युक्ता व्यवहारे यांचं स्वागत केलं आणि स्टाफच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर सुरेश व्यवहारे आज आपल्या द न्यूज प्लस या ऑफिसमध्ये येऊन गणेशाची आरती करण्याचा बहुमान आम्हाला व्यवहारे कुटुंबाला दिला, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद। खरं तर समृद्धी आणि विश्वासाचं आणि अध्यात्माचं त्याबरोबरच बुद्धीचं प्रतीक असणारे आणि जर आपण पाहिलं तर उंदीर आणि जो काही गणपतीच्या पोटाला बांधलेला साप हे दोन्ही एकत्र राहत आहेत, म्हणजे समृद्धीचं आणि ते प्रतीक आपल्याला समोर दिसतं आणि अशा एका गणेशाची आरती करण्याचे बहुमान मिळाला, मी त्याबद्दल धन्यवाद देतो। नमस्कार, मी डॉक्टर नयना सुरेश व्यवहारे। आज आम्हाला न्यूज प्लस चॅनलने इथे गणेशाचे इतके छान आणि सुंदर दिवस सध्या चालू आहेत, त्यामध्ये आम्हाला आरतीचा बहुमान दिला, त्याबद्दल मी सर्व चॅनलचं व वाकसरांचं आभार मानते। व एक मला सांगावंसं वाटतं की आपले गणपती जे आहेत हे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि हे चॅनल वाकसर व त्यांची सर्व टीम ही समाजाला समृद्ध करण्याच्या मागे असते। त्यासाठी मला आज इथे येऊन अत्यंत अभिमान सुद्धा होतोय, आनंद सुद्धा होतोय, कारण आपण समाजासाठी काहीतरी करतोय, ते पण समृद्धीसाठी काहीतरी करतोय आणि जे आपले गणेश आहेत ते समृद्धीचंच प्रतीक आहेत। धन्यवाद। यावेळी इन स्मार्ट मीडिया जाहिरातीच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नयना वड्डो आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।